झाल्यात फाटले अक्षरशः. आता तिसरं राईड. गुड मॉर्निंग मित्रांनो. पहाट झालेले आहे. घसा थोडासा जाम झालेला आहे माझा. या इथं तुम्हाला मित्रांनो मी पहाटेचा नजारा होतो. सकाळचा आवाज तुम्ही बघू शकता. किरकिरांचा आवाज येतोय. सकाळी किर असा आवाज येतोय. आणि पहाटेचा हा नजारा. कानटोपी घातली कारण गार खूप लागते इथं. थंडी वाजते सकाळची. थोडी उन्हाळ्याचे दिवस आहेत. या साईडला जरा थंडी असते, त्याच्यामुळे मी कानटोपी घातली. आणि आपण थोडंसं खाली नदीकडे जाऊया. सूर्य या साईडने होतो माझ्या बॅक साईडनं आणि सूर्यास्त पुढच्या साईडला होतो. जलपर्यटन केंद्र आहे. तर आपण इथं थोड्या वेळानंतर अजून ओपन झालेलं नाही ते, कारण खूपच सकाळ आहे, पहाटे आहे. आणि बोट्स वगैरे सगळ्या पाण्यामध्ये अजून आहेत. तर थोड्या वेळानं आपण ते सगळे ॲडव्हेंचर करणार आहोत चालू झाल्यानंतर. थोडंसं ढगाळ वातावरण वाटतंय मला. तिकडं पुढं जर बघितलं तर धोका दिसते आपल्याला. इकडचं बोट वगैरे सगळ्या नदीमध्ये तुम्ही बघू शकता. बाहेर एक बोट आहे. आणि काल एवढं खाली आलो नव्हतो आम्ही. काल इथं ड्रोन क्रॅश झाला होता आपला. सगळ्यात कालची ती वाईट घटना म्हणायला लागेल. समोर सगळ्या बोट्स वगैरे ठेवलेले आहेत. आपल्याला ह्या सगळ्या बोट्स वरती राईड करायचे. या बोट्स आहेत मित्रांनो. या बोट्सवरती आपल्याला कायक रायडिंग करायचं आहे. आणि दव किती पडले बघा. पाऊस रात्री होऊन गेला असं वाटतंय मला. होऊन गेला असेल. पाणी याच्यामध्ये भरलंय. इथं बघा ही एक बोट आहे. आणि ही सिंगल राईड बाईक बोट थोडक्यात म्हणता येईल याला. नावं मला बोटची कुठल्या माहीत नाहीत काय असतात ते. ह्या बोटवरती पण आपल्याला राईड करायची. परत अजून त्या साईडला पण बोट्स आहेत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा एक कोयना जलाशय. आणि या कोयना जलाशयामध्ये आपल्याला या सर्व बोट्स राईड तुम्ही ॲडव्हेंचर इथं येऊन करू शकता. हे ठिकाण आहे मुनावळेमध्ये. सातारपासून जवळपास 35 किलोमीटर हे अंतर आहे. हे ठिकाण खूप छान आहे. आणि निसर्गाच्या एकदम सान्निध्यात आजूबाजूला गर्द झाडी. वासोटा किल्लासुद्धा इथून जवळ आहे. इथून तुम्ही वासोट्याला ट्रेक करायचा असेल तरीसुद्धा जाऊ शकता. तसंच या इथं जर आला तुम्हाला तर ॲडव्हेंचर कॅम्पेनिंग होऊ शकतं. या इथं बोट्स राईड आहेत. तसेच जंगल ट्रेक तुम्हाला करायचं म्हणलं तर त्या साईडला तुम्ही बघू शकता जंगल ट्रेकसुद्धा करण्यासाठी सुविधा आहेत. या इथं मित्रांनो बरेचसे हॉटेल्स किंवा ग्रुप्स आहेत जे कॅम्पेनिंग ऑर्गनाईज करतात. तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधून या इथं तुम्ही येऊ शकता. खूप दिवसापासून इथे येण्याची इच्छा होती आणि आज ती इच्छा पूर्ण झाली. खूप भारी वाटते. सकाळच्या लोकेशनला एकदम शांत वातावरणात तुम्ही एकटा याल, तुम्हाला खूपच छान वाटतं. तिकडून लांबून मित्रांनो पलीकडून बघितलं तुम्ही तर एक बोट येते. आणि ही बोट मला वाटतं गव्हर्नमेंटची आहे, कारण ह्या साईडला ये जा करण्यासाठी लोकांना बसेस नसतात. तर बोटीने ये जा करावं लागतं. तर ती बोट काही लोकांना घेऊन आलेली आहे असं मला वाटतंय. वरती एक पक्षी उडते तुम्हाला दिसत असेल तर बघा. खूप छान सुंदर नजारा दिसतोय. मित्रांनो थोडा उशीर झालेला आहे आणि मी आता आंघोळ वगैरे अजून काही झालेलं नाही आपली. त्याच्यामुळे पहिल्यांदा सुरुवातीला आंघोळ वगैरे करू. ॲक्च्युली नदीमध्ये पोहण्याची इच्छा होती डायरेक्ट. परंतु एकटा असल्यामुळं मला खरं भीती वाटते इथे पोहायची. थोडंसं जास्त इथं जरा लोक आली की नंतर त्यांची परवानगी घेऊन इथला तुम्ही पण कधी इथं जर आला तर पहिल्यांदा सगळे इथल्या लोकल लोकांना विचारून घ्या आणि नंतर इथं पोहायला जावं. तसं न विचारता रिस्क घेऊ नका. तर आत्ता मी रूममध्ये चाललो आहे आपल्या. आणि रूममध्ये जाऊन थोडंसं आवरून नंतर आपला सेटअप सगळा ड्रोन शूट वगैरे आपल्याला करायचं आहे. खरं तर आता ड्रोन शूट करायला मला भीती वाटते खूप, कारण काल जो प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे खरंच आता खूप रिस्क वाटायला लागली मला. खालून चढून आल्यानंतर खूप दम लागतोय. सकाळचं थोडंसं मॉर्निंग वॉक पण झालेलं आहे आपल्या. आणि आपला काल ड्रोन क्रॅश झाला होता त्या जागेवरती आलं आहे. तुम्हाला ती जागा जवळून दाखवतो. एवढं स्पीडमध्ये झालं की काही सुचलंच नाही. ह्या झाडामध्ये डायरेक्ट घुसला होता ड्रोन. इथून इथं आला आणि इथं खाली पडला. इथं पडला. आपल्या ड्रोनचा तो खालचा फॅन आहे ना, तो एक तुटलेला फॅन इथं पडलेला आहे तुम्ही बघू शकता. म्हणजे एवढं जोरात तो ड्रोन क्रॅश झाला की काही सुचलंच नाही. म्हणजे एवढ्या स्पीडमध्ये ते सगळं झालं. अजून उठलं नाही.
आलो आता उठलेला आहे, त्यानं मोबाईल पकडलेला आहे शूटिंगसाठी. तर आपला ड्रोन काल क्रॅश झाला होता, तुम्ही बघू शकता. अजून माती लागलेली आहे, माती पुसली नाही, घरी जाऊन त्याला क्लीन करायचं आहे. आत्ता आपण चाललेलो आहे नाश्त्याला, सकाळचा नाश्ता. अजून आंघोळ कोणीही केलेलं नाही आहे, तर अजून 11 वाजेपर्यंत आपल्याला रूम अवेलेबल आहे. आता नाश्ता करायचा. नाश्त्याला आता काय देतात ते बघूया. चक्कर येतात त्याला. सकाळच्या नाश्त्याला मित्रांनो पोहे आणि लेमन टी असं या ठिकाणी आम्हाला दिले. तर मित्रांनो फायनली आपण ज्या कामासाठी इथं आलो आहे, ज्या वॉटर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी इथं आलेलो आहे, त्यासाठी आपण चाललेलो आहे कोयना जलपर्यटन केंद्रामध्येच, म्हणजेच MTDC केंद्रामध्ये. तर इथं आता आपण पहिल्यांदा त्यांची माहिती घेणार आहोत. काल थोडीशी माहिती ऑलरेडी घेतलेली आहे, पुन्हा एकदा प्रिकॉशन्स म्हणून काय काय ते सांगतील ते ऐकायचं आणि नंतर आपण खाली जाऊया. आपल्याला झालं चालू होतं हे? हो चालू आहे. ओके ओके, कालच आम्ही आलो ना दुसरं कोणतं. तीन मधले कुठलेच डिसाईड आणि करायला ते जेट्स की राईड ते स्पीड बोट त्याच्यावर पण भेटतं ना. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna परत रेस्क्यू असतं ना ती मग हे करूया, रेस्क्यू असेल पाहिजे. झालं का? आता लाव की ट्रॅकला.
लागले मला चक्कर. झालं का ट्रॅक व्यवस्थित? I love the chase and the hunt, and I set the pace when I'm running. I always take what I want and I always give it 100. Don't need a bank, no I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up, it's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working out, maybe it's the chemistry. It's time to break up so I can make a better me. Better believe in your mind, cause it's everything. You can mold, shape, find almost anything. All it takes is some time and some clarity to find your identity. It's mind over everything. And when I feel like this, I'm immortal. 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 Don't be scared. देवा वाचलो. 2 राईड झाल्यात फाटल्या अक्षरशः. आता 3रं राईड खतरनाक ॲडव्हेंचर होणार आहे. मित्रांनो आत्ता आपण करत आहोत कायाक रायडिंग आणि या कायाक रायडिंगमध्ये मी आणि आलोक दोघंच आम्ही बसलेलो आहे आणि खूपच भारी एक्सपिरियन्स होतो. हे एकदम स्लो आहे. हे फक्त पोहायला यायला पाहिजे. पोहायला नाही आलं तरी लाईफ जॅकेट आहे, काही टेन्शन नाही. फक्त आता जी इथली जी लोक आहेत ती वरती गेली तर आम्ही दोघंच येतो त्याच्यामुळं
आम्ही जास्त रिस्क घेत नाही, जास्त आतमध्ये गेलो नाही. बाकीचे जे बोट्स तुम्हाला ज्या दिसत आहेत त्या पण भरपूर इथं राईड आहेत, त्या पण सगळ्या आहेत. Hey kid, don't ever let them get inside your head. They'll tell you what to do in life instead of everything you know that you could get. Don't let them guide your life towards regret. I'll fight for what I love with every breath. My past is filled with things I won't forget. I use them all to push me to my best. So treat the worst of times just like a test. If only I could go back in time, I'd tell myself that everything will end up alright. Just push yourself, test yourself, figure out what you like, and find your limits, don't be rigid, always work towards a prime. Surround yourself with open minds, people can change your life. A few friends with intent can help you feel alive. Find a passion, take some action, and with a little time, just be patient, make a statement, try to enjoy your life. They'll try to kick you while you're down. They wanna rise up while you drown. They wanna fill your head with doubt. They're silently scared that you'll figure it out. I'll make it look like I'm losing, won't bother hiding my bruises. And when they finally think you're wounded, then it's your chance to be ruthless. मित्रांनो फायनली आपल्या सगळ्या राईड कंप्लीट झालेल्या आहेत. सगळ्या म्हणजे सगळ्या ऑल ओव्हर सगळ्या नाही केल्या, पण बऱ्यापैकी 4 राईड केल्या होत्या. पण 4चा एक्सपिरियन्स एवढा जबरदस्त होता की अक्षरशः आमची फाटलेली आहे असं म्हणता येईल. पण ॲडव्हेंचर म्हणलं तर एक नंबर ॲडव्हेंचर झालेलं आहे. लाईफ जॅकेट होतं त्याच्यामुळे एवढे पण सेफ्टीचा काही इश्यू नव्हता. तुम्ही पण कधी तुम्हाला जर वाटलं तर अवश्य मुनावळ्याला या, हे तर चांगली सर्व्हिस देतात. म्हणजे तुम्हाला सेफ्टी पण आहे आणि प्रॉपर राईड दिली जाते. त्याच्यामुळं काही तुम्हाला ॲडव्हेंचर जर करायचं असेल तर इथं येऊ शकता तुम्ही. आणि खूप भारी वाटलं. 11 वाजून गेलेले आहेत. रूमचं 11 वाजताचं चेकआउटचं टायमिंग होतं आमचं. आता रूममध्ये जाऊन आंघोळ करायची. अजून आंघोळ इथं पोहायला परमिशन नाही आहे, त्याच्यामुळे इथं पोहलो नाही. तर इथंच पोहणार होतो आम्ही, पण इथं पोहायला परमिशन नाही आहे. तर आता आपण रूममध्ये जाऊया, चेकआउट करू. आता आपल्या आलोकला विचारूया, तुला कुठली राईड आवडली सगळ्यात जास्त? कसा एक्सपिरियन्स कसा होता तुझा? चांगला होता. जास्त ॲडव्हेंचर कशात वाटलं? जेटस्कीमध्ये जेटस्की पडासारखं वाटत होतं आधी. नंतर आणि तिथे ते तर सेफ्टीला धरायसाठी वगैरे आहे म्हणून पडलो तर नाही. ह्याच्या अगोदर हे असलं राईड केली होतीस काय एखादी? नाही. पहिली फर्स्ट टाईम ना? हो. तुम्ही पण जर ह्याच्या अगोदर अशा राईड जर केल्या नसेल तर इथं येऊन तुम्ही समुद्रात वगैरे करण्यापेक्षा इथं चांगलं आहे. कारण समुद्रात जास्त रिस्क असते, इथे एवढी रिस्क नाही आहे, पण तुम्हाला राईड प्रॉपर भेटेल. सरांनी एक पण राईड घेतली नाही आहे, सर आम्हाला बघूनच म्हणले बस. राहत असतील की. तर मित्रांनो फायनली आपले मुनावळे ट्रिप आज कंप्लीट झालेली आहे. 12:30 वाजता आम्ही इथून आता चेकआउट करून बाहेर निघालेलो आहे. तर आजचा ब्लॉग आता इथंच एंड होतो आहे. भेटूया अशाच एखाद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.